वाशिम मधली पुढची बातमी आहे। सोन्याची नाणी असल्याचा बनाव करत बनावट नाणी देऊन एका व्यावसायिकाला 30 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाशिमच्या मालेगाव मधल्या तिघांनी साताऱ्यामध्ये एका सराफा व्यावसायिकाला सोन्याची जुनी नाणी देऊन ती स्वस्त दरामध्ये विकायची असल्याचं सांगून फसवलंय। सोन्याची बनावट नाणी दिल्याच्या प्रकरणी आता मालेगाव पोलिसांनी पती पत्नी आणि एका अनोळखी व्यक्तीवरती गुन्हा दाखल केलाय। आरोपींनी व्यावसायिकाला 4 नाणी नमुना म्हणून दिली होती। त्या व्यावसायिकानं ती नाणी मुंबईमध्ये तपासली आणि ती खरी निघाली। त्यामुळे त्यांचा आरोपींवरती विश्वास बसला। ठरल्याप्रमाणे सराफा व्यावसायिक यांनी 30 लाख रुपये रोख देऊन आरोपींकडून सोन्याच्या नाण्यांची पिशवी स्वीकारली। मात्र दुसऱ्याच दिवशी मुंबईमध्ये या नाण्यांची पुन्हा एकदा तपासणी केली असता सगळीच्या सगळी नाणी बनावट असल्याचे समोर आलंय। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आरोपींशी संपर्क साधला पण प्रतिसाद मिळाला नाही। अखेर त्यांनी मालेगाव पोलीस ठाणं गाठलंय। 500 ग्रॅम नकली सोने देऊन 30 लाख रुपयात त्यांची फसवणूक केलेली याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। किती लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला? 3 लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। विनोद मच्छिंद्र चव्हाण, त्यांची पत्नी मीना चव्हाण आणि त्यांचा एक नातेवाईक आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।